हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आपली आजची रेसिपी आहे आलू पराठा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम आपल्याला बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. बटाटे धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये चिरा करायच्या आहेत एकदम हलकाशा. त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचे आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या घेऊन शिजवून घ्यायच्या आहेत किंवा उकडून घ्यायच्या आहेत. दुसरीकडे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. मी इथे गरजेनुसार गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा ओवा आणि मीठ टाकून पीठ व्यवस्थितपणे मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यानंतर ते सेट होण्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनिटं झाकून ठेवायचं आहे. बटाटे उकडून झालेले आहेत, ते आपण सोलून घेऊया. त्यानंतर बटाटे आपल्याला मॅशरने मॅश करून घ्यायचे आहेत. तुम्ही कुच करूनही घेऊ शकता. बटाटे मॅश करून झाल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची, ओवा, चाट मसाला, हळद, लाल तिखट, धना पावडर, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे. सर्व एकजीव करून झाल्यानंतर त्याचे लाडूसारखे गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता गोळे रेडी आहेत. इथे पीठ मळून 15 ते 20 मिनिटं झालेले आहे. पीठही व्यवस्थित सेट झालेलं आहे. आता आपण पराठे करायला घेऊया. पिठाचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला वाटीसारखा आकार द्यायचा आहे. त्याच्यानंतर त्यामध्ये बटाट्याचे सारण टाकून व्यवस्थित ते फिल करून घ्यायचं आहे. त्यानंतर हलक्या हाताने पराठा लाटून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने तव्यावर टाकायचा. पराठ्याच्या कडेने मी इथे तेल सोडलं आहे, तुम्ही तूपही सोडू शकता. असंच आपल्याला दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता पराठा मस्तपैकी फुगलेला आहे. तर आपला पराठा मस्तपैकी दोन्ही साईडनी शेकून रेडी आहे. तुम्ही पण आलू पराठ्याची ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान होते आणि तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी थँक्यू सो मच.